नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे. मित्रांनो, भारतात शेकडो राजकीय पक्ष आहेत, पण त्यापैकी काही पक्षांना राष्ट्रीय पक्ष असा विशेष दर्जा मिळालेला असतो. पण हा राष्ट्रीय दर्जा नेमका काय असतो? तो कोण देतो? कोणत्या निकषांवर देतो? आज भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत आणि एखादा पक्ष राष्ट्रीय दर्जा गमावू शकतो का? आजच्या या विशेष भागात आपण संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया पाहण्याचं काम निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करतं. देशातील राजकीय पक्षांना मुख्य दोन प्रकारात विभागलं जातं: राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक किंवा राज्यस्तरीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष म्हणजे असा पक्ष ज्या पक्षाचा प्रभाव अनेक राज्यांमध्ये असतो आणि ज्याला देशव्यापी ओळख मिळालेली असते. अशा पक्षांना संपूर्ण भारतात एकच निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी असते. उदाहरणार्थ कमळ, हात, झाडू, हत्ती ही चिन्ह संपूर्ण देशभर त्या पक्षांसाठी राखीव असतात. हा राष्ट्रीय दर्जा देण्याचा अधिकार फक्त भारताच्या निवडणूक आयोगाकडे असतो. निवडणूक आयोग वेळोवेळी निवडणुकीमधील कामगिरी पाहतो आणि त्यानुसार पक्षांचा दर्जा निश्चित करतो. जर एखादा पक्ष ठराविक निकष पूर्ण करत असेल तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो आणि जर कामगिरी घसरली तर तो दर्जा काढूनही घेतला जाऊ शकतो. आता सर्वात महत्वाचा पक्ष, राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवलेले आहेत. त्यातील कोणताही एक निकष पूर्ण झाला तरी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळू शकतो. नियम क्रमांक 1, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 4 राज्यांमध्ये 6% मते मिळाली पाहिजेत आणि त्याचबरोबर लोकसभेत किमान 4 जागा जिंकल्या पाहिजेत. नियम क्रमांक 2, लोकसभेतील एकूण जागांच्या किमान 2% जागा जिंकल्या पाहिजेत. सध्या लोकसभेत 543 जागा आहेत, त्यामुळे 2% म्हणजे किमान 11 जागा. पण या जागा किमान 3 वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असावेत. नियम क्रमांक 3, एखादा पक्ष किमान 4 राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त असला पाहिजे. हा निकष पूर्ण झाला तरी देखील राष्ट्रीय दर्जा मिळू शकतो. आता पाहूया सध्या भारतात कोणते पक्ष राष्ट्रीय मान्यता प्राप्त आहेत. भारतीय जनता पक्ष, भाजपा हा सध्या देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष मानला जातो. 1980 मध्ये या पक्षाची स्थापना झाली. आज अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. कमळ हे या पक्षाचं चिन्ह आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात काँग्रेस हा भारतातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे. 1885 मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावली. हात हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा डाव्या विचारसरणीचा पक्ष आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये या पक्षाचा मोठा प्रभाव राहिला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतातील सर्वात जुन्या डाव्या पक्षांपैकी हा एक पक्ष आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाचं चिन्ह हत्ती आहे. आम आदमी पार्टी, दिल्लीतील भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून या पक्षाचा जन्म झाला. दिल्ली आणि पंजाबमध्ये या पक्षाने सत्ता मिळवली. काही वर्षातच राष्ट्रीय दर्जा मिळवणारा हा महत्वाचा पक्ष ठरला. नॅशनल पीपल्स पार्टी ईशान्य भारतात प्रभाव असलेला हा पक्ष आहे. मेघालयसह काही राज्यांमध्ये या पक्षाचे अस्तित्व मजबूत आहे. राजकारणात यश हे कायम राहत नाही. काही पक्षांना राष्ट्रीय दर्जा मिळाला पण नंतर तो गमावला जाऊ शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, CPI, BSP यांच्या बाबतीतही विविध काळात पुनरावलोकन झालं. निवडणूक आयोग वेळोवेळी आकडेवारी तपासतो. निकष पूर्ण झाले नाहीत तर राष्ट्रीय दर्जा रद्द होऊ शकतो. राष्ट्रीय पक्षांना काही विशेष सुविधा मिळतात. त्यांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह मिळतं. एकच चिन्ह ते देशभर वापरू शकतात. त्यांना प्रचारासाठी विशेष सुविधा मिळते. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर मोफत प्रचारासाठी वेळ दिला जातो. कार्यालयासाठी जागा दिली जाते. दिल्लीमध्ये कार्यालयासाठी काही सुविधा मिळू शकतात. मतदारांमध्ये ओळख निर्माण होते. राष्ट्रीय दर्जा म्हणजे मोठी विश्वासार्हता मानली जाते. प्रादेशिक पक्ष एका राज्यात किंवा काही भागात मजबूत असतो. उदाहरणार्थ शिवसेना, DMK,
टीडीपी, समाजवादी पक्ष, तर राष्ट्रीय पक्ष देशभर विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय पक्ष देशाच्या धोरणांवर प्रभाव टाकतात. प्रधानमंत्रीपद, केंद्रीय सरकार, राष्ट्रीय मुद्दे यावर त्यांची महत्वाची भूमिका असते. हे पक्ष संसदेत मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करतात. भारतात विविध भाषा, संस्कृती, धर्म आणि प्रदेश आहेत. अशा देशात राष्ट्रीय पक्ष देशाला एकत्र ठेवण्याचं काम करतात असं अनेकांचं मत आहे. तर काही जणांचं म्हणणं आहे की प्रादेशिक पक्ष स्थानिक प्रश्न जास्त प्रभावीपणे मांडतात. म्हणून भारतीय लोकशाहीमध्ये दोघांचंही तितकंच महत्व आहे. आज सोशल मीडिया, युवा नेतृत्व आणि नवीन मुद्दे यामुळे राजकारण झपाट्याने बदलत आहे. नवीन पक्ष उदयास येत आहेत. भविष्यात आणखी एखादा पक्ष राष्ट्रीय दर्जा मिळवेल का, हा प्रश्न आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल. तर मित्रांनो, आपण समजून घेतलं राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, राष्ट्रीय दर्जा कोण देतो, राष्ट्रीय दर्जा मिळवण्याचे नियम, भारतातील सध्याचे राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय पक्षांचे फायदे आणि भारतीय लोकशाहीतील त्यांची भूमिका. तुमच्या मते देशात राष्ट्रीय पक्षाची ताकद वाढते की प्रादेशिक पक्ष जास्त प्रभावी होत आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.